पुतळा या ठिकाणी आलेला आहे त्या अशोक खेळात झालीच पाहिजे, अशोक खेळात फाशी झालीच पाहिजे, अशोक खेळात फाशी मुख्यमंत्री मुर्दाबाद, मुख्यमंत्री मुर्दाबाद, मुख्यमंत्री मुर्दाबाद। चला पुढे मुख्यमंत्री फाशी झालीच पाहिजे, अशोक खेळातला फाशी झालीच पाहिजे, देणार नाही, देणार नाही, अशोक खेळातला फाशी झालीच पाहिजे, अशोक खेळातला फाशी झालीच पाहिजे, अशोक खेळातला फाशी झालीच पाहिजे। 39 आमदार राजीनामा दिलाच पाहिजे, 39 आमदार राजीनामा दिलाच पाहिजे, राजीनामा दिला पाहिजे। अशोक भोंदूबाबा अशोक खरात त्यांनी प्रचंड प्रमाणात महिलांचं शोषण केलं, अंधश्रद्धेचा प्रचंड धुमाकूळ गाजवला आणि त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये त्याच्या विरोधात असंतोष आहे। त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्याच्याबरोबरच 39 आमदार ज्यांची नावं या प्रकरणात समोर येत आहेत त्यांची नावं राज्य सरकारने जाहीर केली पाहिजे आणि त्यांचे राजीनामे घेतले पाहिजेत। त्याचबरोबर अनेक मंत्री याच्यामध्ये सामील आहेत, त्यांच्यावर सुद्धा कारवाई होऊन त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे। या मागणीसाठी आज महाराष्ट्रभर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आंदोलन होत आहे। जबरदस्त असा प्रतिसाद जनतेचा या आंदोलनाला मिळतो आहे। जे आमदार आहेत त्यांनी संविधानिक पदाची शपथ घेतलेली आहे आणि त्यामुळे संविधानाला अभिप्रेत असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन स्वतःमध्ये अंगीकारणं आणि तो समाजामध्ये रुजवणं ही त्यांची जबाबदारी आहे। मात्र असं न करता हे जर स्वतःच अंधश्रद्धेला बळी पडत असतील तर या संविधानिक पदावर राहण्याचा यांना कोणताही अधिकार नाही। ही भूमिका घेऊन यांची नावं डिक्लेअर करून त्यांचे राजीनामे घेण्याची मागणी आम्ही करतोय। खरात यांची सबंध संपत्ती जप्त केली पाहिजे आणि तिचा उपयोग हा अंधश्रद्धेच्या निर्मूलनाच्या कामासाठी झाला पाहिजे। ही मागणी सुद्धा आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं राज्यभर आज करतो आहे।